इतिहासामध्ये ना काही लोक महान म्हणून ओळखले जातात, पण काही असे असतात ज्यांना खुद्द जनता एक पदवी देते, जननायक. हो, आणि आज आपण अशाच एका जननायकाची, बिरसा मुंडा यांची गोष्ट ऐकणार आहोत. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक विचार मनात येतो की एखाद्या नेत्याला जननायक म्हणजे लोकांचा नेता ही पदवी मिळते तरी कशी, का मिळते? बरं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बिरसा मुंडा यांच्या आयुष्यातच सापडणार आहे. तर ही संपूर्ण गोष्ट आपण 5 भागांमध्ये पाहूया. सगळ्यात आधी, हे जननायक होते तरी कोण? मग त्यांच्या संघर्षाची ठिणगी कशी पडली? तो लढा ब्रिटिशांपर्यंत कसा पोहोचला? आणि या सगळ्यासाठी त्यांना कोणतं बलिदान द्यावं लागलं? आणि शेवटी त्यांचा वारसा आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो? चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मुळात हे बिरसा मुंडा होते तरी कोण? हे आहेत बिरसा मुंडा. जन्म 15 नोव्हेंबर 1875. म्हणजे विचार करा, तो काळ होता ब्रिटिश राजवटीचा. अशावेळी जंगलात राहणाऱ्या, जंगलावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी समाजाचे हक्क धोक्यात आले होते. आणि याच परिस्थितीमध्ये बिरसा मुंडा लहानाचे मोठे झाले. मग साहजिकच प्रश्न पडतो की अशा वातावरणात एका सामान्य तरुणाच्या मनात लढण्याची ही पहिली ठिणगी पडली तरी कशी? चला पाहूया की ही लहानशी ठिणगी एका मोठ्या जनआंदोलनाचा वणवा कशी बनली. त्यांच्या लढ्याचं मुख्य कारण, त्याचं केंद्रस्थान काय होतं? तर फक्त एकच ध्येय, आपल्या आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क परत मिळवून द्यायचे. ब्रिटिशांनी त्यांचा जंगल आणि जमिनीवरचा हक्क काढून घेतला होता आणि याच अन्यायाविरुद्ध बिरसा मुंडा उभे ठाकले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा लढा काही एकट्या बिरसा मुंडांचा नव्हता. त्यांनी जे सुरू केलं होतं त्याला म्हणतात जनआंदोलन. म्हणजे काय, तर जेव्हा सामान्य माणसं स्वतःच्या हक्कांसाठी एकत्र येतात आणि एक मोठी चळवळ उभी करतात, ते होतं जनआंदोलन. बरं, नुसते विचार किंवा चळवळ पुरेशी नसते नाही का, त्याला कृतीची जोड लागते. मग हे जनआंदोलन थेट लढाईत कसं बदललं? चला त्या संघर्षाचा तो महत्त्वाचा काळ आता पाहूया. तर साल होतं 1899. हा संघर्ष अगदी टोकाला पोचला होता. बिरसा मुंडांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी थेट ब्रिटिश सैन्यावरच हल्ला चढवला. आता अर्थातच हा उठाव मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी सगळी ताकद पणाला लावली. आणि अखेर चक्रधरपूरमध्ये त्यांना अटक झाली. तिथून त्यांना थेट रांचीच्या तुरुंगात पाठवलं गेलं. आणि तिथेच 9 जून 1900 रोजी या क्रांतिसूर्याचा अस्त झाला. इथे लढाई थांबली, पण गोष्ट नाही. आता आपण त्यांच्या आयुष्याचा एका अत्यंत दुःखद पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, त्यांच्या अंतिम बलिदानाकडे. रांचीचा तो तुरुंग, तिथल्या एका काळकोठडीत त्यांना डांबण्यात आलं. विचार करा, ज्याने स्वातंत्र्यासाठी एवढा मोठा लढा उभारला, त्याचे शेवटचे दिवस त्या 4 भिंतींमध्ये गेले. आणि त्या तुरुंगात त्यांच्यासोबत काय झालं असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. असं सांगितलं जातं की त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. फक्त एवढेच शब्द, पण त्यांच्या त्यागाची आणि त्यांनी सोसलेल्या यातनांची खोली दाखवून जातात. आणि तो दिवस होता 9 जून 1900. ही तारीख इतिहासात कायमची नोंदवली गेली. याच दिवशी आपल्या लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. पण म्हणतात ना, काही मृत्यू हे शेवट नसतात, ते एका नव्या सुरुवातीचं प्रतीक ठरतात. बिरसा मुंडांच्या बलिदानाने त्यांचा वारसा कसा अमर केला. आणि हो, इथेच आपल्याला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात होते. बिरसा मुंडा यांचा हा जो लढा होता ना, तो फक्त एका समाजापुरता राहिलाच नाही. तो भारताच्या मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक महत्त्वाचा भाग बनला आणि त्यांचं नाव इतिहासात कायमचं अमर झालं. आणि आता मिळतंय आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर. त्यांना जननायक का म्हटलं गेलं? कारण त्यांनी आपल्या लोकांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी कोणताही स्वार्थ न ठेवता, न घाबरता लढा दिला. ही पदवी त्यांना कुठल्या राजा महाराजांनी किंवा सरकारने नाही दिली, तर ती दिली होती खुद्द त्यांच्या लोकांनी, त्यांच्या जनतेने. जाता जाता एक विचार नक्की करा की कसं एका माणसाचा संघर्ष, एका माणसाचं बलिदान इतिहासात कायमचं अमर होऊन जातं. कसं ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतं. यावर विचार करायला हरकत नाही.